मग जर हे दोन्ही पक्ष आरक्षणाला विरोध करत असतील, मंडल आयोगाला विरोध करत असतील, तर हे वेगळे कसे? ज्या वेळेला आरक्षण सगळ्यात आधी आलं राज्यघटनेत, त्याला विरोध करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. त्यांच्या मुखपत्रातून त्यांनी विरोध केला. सभागृहात विरोध करणारा कोण होता? तर सभागृहात विरोध करणारा व्यक्ती हे भारताचे पहिले पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. काँग्रेसचा सुरुवातीपासून आरक्षणाला विरोध राहिलेला आहे. पुढे त्यांची कन्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, त्यांचाही आरक्षणाला विरोध कायम राहिला. 10 वर्ष त्यांनी मंडल आयोग हा गुंडाळून ठेवला होता, थंड बस्त्यात ठेवला होता. तो लागू केला नाही, उघडही होऊ दिला नाही. पुढे त्यांचे सुपुत्र पंतप्रधान झाले राजीव गांधी, त्यांनीही आरक्षणाला विरोध हा कायम ठेवला. बिगर भाजप बिगर काँग्रेस असं व्हीपी सिंगाचं तिसऱ्या पक्षाचं जेव्हा सरकार बनलं, तेव्हा बाळासाहेबांचा त्यात सगळ्यात महत्वाचा रोल राहिलेला आहे, बाळासाहेब आंबेडकरांचा. व्हीपी सिंगांच्या माध्यमातून मंडल आयोग या ठिकाणी लागू झालं. आणि मंडल आयोग लागू झालं त्यावेळेला विरोध करणारा काँग्रेस पक्ष होता. विरोधी पक्षनेता म्हणून राजीव गांधी त्याला विरोध करत होते. भाजपने त्याच्या विरोधात कमंडल यात्रा काढली होती, मंडल विरुद्ध कमंडल. मग जर हे दोन्ही पक्ष आरक्षणाला विरोध करत असतील, मंडल आयोगाला विरोध करत असतील, तर हे वेगळे कसे?